अगं पुण्यमे किती सॉंग करती मला देवाला जायचंय, दर्शनाला जायचंय, ही करायचंय ती करायचंय. तुझं तर निमित्त हाय मैत्रिणीला भेटायला जायचं. मला कळलं की तुझं चाळ. म्हणजे तुझ्यात किती अंगात पावर आहे ही मला कळली की. तुला देवा नवऱ्याला कसं फुलवून न्यायचं ही तुझ्याकडून शिकावं. माझ्या काय अजून चाड्या लावती का नवऱ्याला? जरा चांगली नीट वाकी. घरात अगं मी म्हणून समजून घेते नीट. अगं बाहेर नेते नवऱ्याला एवढ्याला मान तिकडे शिकवते बी. ही अशी करती ती तशी करती. लय कामानं तुला हे झालंय का? बरं तुला संसाराची लय हे आहे का? लय संसार करते जणू आहे ना तू. संसार करणारी बाय अशी फिरतच नाही नवऱ्या संग बोंबलत. ह्याचं गाव त्याचं गाव त्याचं गाव ह्याचं गाव. मैत्रीण मैत्रीण करते. मैत्रीण आली आहे तुझ्या गावाला कधी? तू गेली तिच्या घरी भेटाय तिला? 10 वर्ष झालं 15 वर्ष झालं माया लग्नाला. पण मैत्रीची गाठ नाही. पहिल्यांदा पडली आज आली बघा मैत्रिणीकडं. होय बाया गेलती बरे झाले तू मैत्रिणीकडं. एकच नंबर काम केलं बाया तो. तुला फिरायचं तुला मैत्रिणीकडे जायचं ही तुझ्याकडून शिकून घ्यावं. सॉंग करायचं नवऱ्याला कसं फुलवायचं ही तुझ्याकडून शिकून घ्यावं. इथं पाऊस चालू झाला या. जनावर जित्राबासनी गावात नाही. बाजरी आपली काढाय आली या. ह्याचं नाही तुला संसाराचं पडलं आहे ना. देवाचं दर्शन देवाचं दर्शन 4 दिवस झालं देवाचं दर्शन घेताय. असं कुठल्या देवाला चाललाय नेमकं? देवाचं बी दर्शनाचं बी नाव सांगना धड. तुला नुसतं फिरायला जायचंय. ही नाही ती ती नाही ती ह्याचं गाव त्याचं गाव करायचंय आहे का नाही ग? एवढी कपटी नसून अगं लय कपटी तू. पहिल्यापासूनच कपटी पण आताच नाही कपटी तू. एवढा बी कपटापणा करून म्हणते ती माणसानं. आणि तू लयच करती पण एक दिवस फेड आहे तुला एवढं देणार ठेव. आणि काय म्हणती बुलेट इकून टाका म्हणती मी. अगं बुलेट इकायसाठी घेतली नाही. बुलेट इकणार नाही ठेवायचे यार. इकाय तू ज्यावेळी ना म्हणजे मग ठेवायला काय करायचं? काय करायचंय म्हणजे बंधून जाण्यापेक्षा ती इकली बरं नाही का? मग तुमच्या भावाला स्कूटी घ्यायला लावायची. मग मी बुलेटची चावी दिली नसती का? म्हणजे 3-3 4-4 गाड्या घरात आण म्हणजे आपलं घर ही होईल. काय होतंय घराला? काय होत खेळ खंडोबा म्हणजे? तुम्हाला म्हणजे काय हे दिसतंय काय? काय वाटतंय तुम्हाला? बुलेट बी घ्यायची स्कूटी आणून द्यायची नाही वाटतं का? जरा नीट आवाज जरा माणसाने सारखा विचार करा की तुम्ही. देवाला गेली ती. देवाला नाही ती गेली. मैत्रिणीकडे फिरते तुमची भाऊजाई. दिसलं का व्हिडिओ बघितलं का? पोहे खात बसले तिथं आरामशीर सोप्यावर. सॉंग करते आपलं बाहेर शेलगास खाया भेटतोय. केळ सफरचंद पोरासनी पुरीला खाया घेतलंय म्हणते. अजून सॉंग करते. मला माहिती आहे की किती सॉंग कोणी करायचं ते कोणी नाही करायचं मलाच माहिती आहे. पाऊस तर बदा 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 येतोय. का बरं पावसाला लावलंय का माहिती असं? कवाच येत नाही. 2-3 दिवस जरा बंद झालता तर आज चालू झाला बा पाऊस. या पावसानंतर निश्चित डाळ नासली या व म्हशीला आज कसं म्हैस राहणार त्याची बात तुम्हाला सांगितलं नाही म्हणसाल. का बरं नेत नसता घरी कोणी घालायचं म्हशीला? तुझी तू हिंडोही बांधा नाही. बांधा हिंडाय गावात आहे का त्याला? मस्त गावात आहे. बाजरीत काढून का? बाजरीतला भाऊ जर फिरायला लागेल मला बाजरीतल्या गावात काढून म्हशीला खाया घाला. काय माणूस आहे तुम्ही? आवा किती बी उपयोगी बायकोच पडते एवढी देणार ठेवा. भाऊजाई करून नाचताय. तुम्हाला घेऊन गेला का भाऊ देवाला? मला नाही जाऊ. का नाही जाऊ दे बाई? तुम्हाला आव्हान नेतच नाही भाऊ. हे सांगा की बायको स्वतःची पाहिजे व संग. बायको स्वतःची संग पाहिजे. दुसरं कोण नको वाटतंय तुमच्या भावाला? भाव करतोय घरचं काम. भावाने 1 दिवस तर तुमच्या घरचं काम केलंय का? 1 दिवस उगवला दिवस गेला तुमचा भाव बोंबलत फिरायला. भावानं का बाबा म्हणलाय भाव जा भाव तो आज फिरायला मी काम करतो. कुठला भाव म्हणलाय का तुम्हाला एकदा तरी?
भावाचं इथं कौतिक सांगायला लागलाय मला. मी आपली बसते म्हणून ह्याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही. तू काय आता शांतपणा करू नको, गप बस. देवाला गेलेला चांगलं बोलायला असतं ना, देव तुला माफ करणार. आव देवाला माफ करायला मी पापच केलं, देव माफ करेल ना मला. देवाला गेली जाऊ ती गपची. कुठल्या देवाला गेले ती? मैत्रिणीकडे जाते आणि ही करते वी देवाचा निमित्त करून गेली मैत्रिणीकडे फिरायला. व अशी नाही, अशी तर गाठ पडेल. देवाचं निमित्त करून जायचं होईना, पण मैत्रिणीकडे जायचं फिराय. सकलेली बाई अशीच असती ना. बोंबलत फिरायचं ही असती. दोघाला नवरा बायकोला काम येते ती, आम्हाला नाही ती येत. माणूस गप बसता याचा किती गैरफायदा घ्यावा. आणि मला म्हणते अजून पूजी लय कपटे. या तुझ्यासारखी तर कपटी नाही का ग मी. आज स्वतःला फिरायला पाहिजे आणि दुसऱ्याला घरी कामाला लावून जायचं हे माझ्याकडे नाही की शिकवलं माझ्या आई बापानं. आणि अजून भाऊजी मध्ये हिच्या आई बाप चांगलं शिकवलं नाही, हे केलं नाही, ती केलं नाही. तुमच्या बायकोला लय आई बापाने वळण लावलंय. व लोकांची माप काढताय तुम्ही. तुमच्या नाही बायकोला वळा नाही या, म्हणून तर दिराला कामाला लावून स्वतः गेली बोंबलत फिरायला. आज सकाळचा पाऊस चालू झाला या. आज जनावर बी सोडा येत नाही. ही झालंय निस पोरं शाळेत घालून आली आता या. तर काय करायचं, पाऊस आलाय म्हणल्यावर आता हेच करावं लागतं. ती बुलेटची चावी का बुलेट कुठे घेऊन जायचं तुम्हाला? आता भावाला आणायला वे माघारे. तुम्हाला घेतले तर बुलेट चालवा येतेच का? पेंडर बुलेट घेऊन चालला. मला चालवाय कशी मला कमी समजतो. कमी म्हणजे हायच तुम्ही कमी समजायचं गण. तुम्हाला स्पेंडर चालवा येत नाही, बुलेट चालवायचा कवा? काय रे देवा, पावसानं केलं या. पाऊस आला चांगलं झालं. चांगलं झालं, बरोबर आहे. मला काय नाही, उलटा पाऊस आला की मला बसायला मिळतं या. आता माझा भाव भिजत असत पावसात. भिजू दे, बोंबलत फिरतोय भाव. देवाला गेला या. देवाला गेला या. बरं आता देवाकडून काय मागून घेऊन येताय? देवाला मी चांगलं मागतो, पूजी मरू दे असं मागा म्हणलं. आता तू देवाला कशी जाती तेव्हा तुला कोण बोल. आता पूजी घरात तळू दे म्हणाव. पूजीला लवकर मरू दे रे देवा की म्हणून नारळ फोडा आता एक माझ्या नावचा. तुला बी फिरायला गेली असती ना तू, पण मंगले हसले असते. हसले असती मी. आव मी फिरायला गेले काय, तुम्हाला काम किती लागेल एवढं देण्यात ठेवा. मी म्हणते आपलं कुठं ह्यांच्या नादी लागायचं, कुठं नादी लागायचं, तर ही मुद्दामच करते ती माणसं. उठा जनावर सोडा, पाऊस कसला आला या. मी आता अजिबात उठत असतो. आज तू जनावराला जायचं. आज मी जनावराकडे जात नाही, काही नाही. इथंच हातरून करून जाणार आहे मी. पाऊस चालू आहे त्यामुळे आज काय टेन्शन नाही आता मला. काय नाही, जनावराला मशील तर वैरण घातली, सकाळी शर्ट करड मिळवते. आता काय स्वयंपाक झालाय, कापड राहिली, भांडी राहिली, ती तेवढं करायचं ना आपलं बसायचं आरामशीर. फिरू देत असलं कुठपर्यंत जायचं तिथपर्यंत बोंबलत जाऊ द्या. माघारी तरी येतील का नाही ह्याच घरला. आता माघारी येऊन तुझी गाडी जिंकून टाकणार. गाडी एकतरी आता बायकोनं नवऱ्याला फुलवले म्हणल्यावर ऐकणार की. गाडी का म्हणती या.